नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज सकाळी चहापासून सुरुवात करणार आहे. तर सकाळी ब्लॉगला सुरुवात केली आणि बाहेरचं सुद्धा वेदर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जेणेकरून खूप काही अंधार पडला आहे आणि पाऊस येण्याचा संभव आहे. तर चला, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता बाहेर कशा एकदम असं आबळ आले किंवा अंधार पडलाय आणि पाऊस येण्याची शक्यता सुद्धा आहे. तर थोड्याच वेळात पाऊस येईल असा संभव झालाय पावसाचा. एकदम अंधार आहे आणि सकाळचे 7 ते 7:30च वाजले जास्त. तर बघू शकता, तर अजिबात दिवस उगलेला नाही आहे. तर सकाळी सकाळीच पाऊस सुरू होणार आहे असा अंदाज दिसतो. तर बघू शकता बारीक एकदम पाऊस यायला लागलाय. तर थोडाफार बारीक पाऊस येतो. तर चला, आता मला इथं ठेवायचं आहे चहा आणि कुंडीत मी इथं गवत्याचं झाड लावलं आहे. तर फ्रेश असे 2-3 मी गवत्याचे पानंसुद्धा चालवले चहा करण्यासाठी. तर चहा उकळत ठेवलेला होता सकाळी सकाळी, बाकीचे सगळे झोपलेले. तर चला, आज डबा वगैरे उशिरा करायचा होता, त्याच्यामुळं निवांत चाललं होतं. तर भेंडीची भाजी करणार आहे मी. तर स्वच्छ भेंड्या धुवून पाणी निथळायला ठेवल्या. तर मी चहा वगैरे घेणार आहे थोडंसं बसून आणि नंतर परत मी स्वयंपाकाला लागणार आहे. तर मस्त असे छान बारीक बारीक तुकडे करून घेतले आपण गवती पाण्याचे आणि छान असा गवती चहा बनवणार आहे आपण. तर बाहेर पाऊस पडतोय आणि गवती चहा छानपैकी तर बघू शकता. ते इथं चहा उकळत दूध घालून घेतलं आणि छानपैकी याला उकळी करून घेणार आहे आपण. तर बघू शकता, तर मस्त अशी चहाला आता उकळी आली आणि मस्त आता आपला तर गवती चहा रेडी झाला. तर बघू शकता मस्त असा गवती चहा रेडी झाला. तर लगेचच आपण आता आपण कपात ओतून घेणार आहे. तर मंद गॅसवर छान उकळून घ्यायचा, म्हणजे छानपैकी चहा टेस्टी लागतो. तर चला, आपण आता कपामध्ये ओतून घेऊ आणि जेणेकरून आपण लगेचच ताता इथं गवत्याचा वापर केला, त्याच्यामुळे चहा असा छान टेस्टी होतो. तर चहा असा मस्त असा आपला तर रेडी झाला. तर चला, आपण आता बाहेर गॅलरीत बसून चहा घेणार आहे. मस्त असं छान अशी हवा सुटली आणि पाऊससुद्धा बारीक यायला लागला. तर तो सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर या सगळे चहा घ्यायला. तर बाहेर इथं कट्ट्यावर मला थोडीशी जागा आहे बसायला. तर इथं कट्ट्यावर बसून इथं चहा वगैरे घेतं आणि आबळ एकदम आलं आहे आणि बारीक बारीक पाऊससुद्धा यायला लागला. तर तो सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे, जेणेकरून चहा घेता मी इथं 5-10 मिनटं इथं बसले आणि चला आपण इथं पाऊससुद्धा बघूया. तर बघू शकता सकाळी 7 ते 7:30ला पाऊससुद्धा सुरू झाला आहे आज. आणि तर मस्त असं थंडगार वातावरण झालंय. तर बघू शकता. तर चला, दिवसभराचे कामंसुद्धा आणि सकाळीच पाऊससुद्धा चालू झाला आहे. तर बघू शकता बारीक एकदम पाऊस चालू झाला. तर आता स्वयंपाकाची तयारी करायची. तर इथं भेंडीची भाजी करायची मला आणि इथं पीठ मळून ठेवणार आहे. तर बघू शकता, तर अगोदर पीठ मळून ठेवलं का छानपैकी भिजल्या जातं आणि नंतर मी भाजीची तयारी करून घेणार आहे, जेणेकरून तोपर्यंत मस्त असं पीठ भिजल्या जातं. चला, तर इथं पीठ वगैरे मळून घेते, स्वयंपाक करून घेते आणि बाकीचं सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. तिथं चहा वगैरे झाला, तर मुलांच्या गप्पा वगैरे चालल्या आहे. तर बाहेरचं वेदर तर जरा थोडंसं ह्याचे जास्त पाऊस नाही आहे, बारीक पाऊस चालू आहे. तर इथं स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झाला आणि हे सुद्धा चालली बाहेर तर जेवण वगैरे करून. तर साधं सिंपल भेंडीची भाजी आणि चपाती असं ह्या पद्धतीचं बनवलं होतं. तर सगळं काही आवरून झालं आहे माझं. तर हिचं आवरून झालं तर दीदी चालली आता बाहेर. तर बघू शकता, तर मुलंसुद्धा सकाळी गेले बाहेर आणि चला बाकीचं सुद्धा आवरून घेणार आहे आता मी. तिचं कॉलेजमध्ये काम आहे, तर आज ती कॉलेजमध्ये चालली, नाही तर हॉस्पिटलमध्ये जाते ती. तर बघू शकता, तीसुद्धा गेली आणि बाकीचे कामंसुद्धा आवरून माझ्यावाले. तर
झालेले. तर बघू शकता भांडे वगैरे किचन वाटा सगळं क्लीन करून झाला आणि मला बनवायची आता रेसिपी. तर रेसिपीची तयारी करणार आहे मी, तर थोडीफार ती तुमच्याबरोबर मी दाखवल. चला, तर बाकीचं सगळं आवडून झालं आणि मला आता रेसिपीसुद्धा बनवायची आणि ती थोडीफार तुमच्याबरोबर मी व्हिडिओमध्ये शेअरसुद्धा करीन. आणि पूर्ण डिटेल तर रेसिपी पूर्ण कशा पद्धतीने बनवायची, काय काय साहित्य घ्यायचं, ते सगळं डिटेल तुम्हाला आई रेसिपी ह्या चॅनलवर पाहायला भेटेल. तर त्याच्यावर जाऊन नक्की तुम्ही क्लिक करा आणि नक्की बघा पूर्णपणे व्हिडिओ. तर चला, आपण आता तयारी केली. तर चला, तर आज ह्या पद्धतीने मी रेसिपी बनवली. तर ही रेसिपी तिकडं जाऊन तुम्ही नक्की बघा. तर बघू शकता मस्त अशा आळूच्या वड्या तव्यावर खरपूस अशा बनवल्या होत्या आणि पूर्णपणे रेसिपी आई रेसिपी ह्या चॅनलवर टाकलेली, तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा. चला, तर बाकीचं आपलं काम वगैरे सुद्धा झालं आणि इथं मी रेसिपीसुद्धा शेअर केली आणि ही रेसिपी लवकरच मी आई रेसिपी ह्या चॅनलला अपलोड करीन आणि तिथं जाऊन तुम्ही पूर्ण रेसिपी बघा. तर ह्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी काय बनवली तीसुद्धा मी इथे व्हिडिओमध्ये दाखवली. तर ती पूर्ण व्हिडिओ जाऊन तिथं बघा तुम्ही. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. सगळ्यांना बाय बाय. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.